सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो। तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत। आज तांदळाच्या भातवड्या करायचेत म्हणून लवकर आवरलेले आणि पातेल्याला आता माती लावायला लागली आहे। पातेल्याला माती लावली बाहेरच्या साईडनी म्हणजे पातेलं लवकर निघतं। चुलीवर ठेवलेलं जे काळं असतं ना ते काळं झालेलं पातेलं लवकर निघतं म्हणून पातेल्याला माती लावून घ्यायला लागली आहे। आणि ह्या तांदळाच्या भातवड्या बनवण्यासाठी मी तांदूळ ना 3 दिवस भिजत घातले होते आणि 3 दिवसात म्हणजे तिसऱ्या दिवशी मी तांदूळ काढले पाण्यातून आणि मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि संध्याकाळीच मग वाटून घेऊन पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि सकाळपर्यंत असे छान तांदूळ भिजलेले आहेत। तांदूळाच्या भातवड्या आहेत ना पटकन होतात आणि दुप्पट फुलतात, पांढऱ्या शुभ्र होतात, चवीला एकदम छान लागतात। त्याच्यामुळे ह्या तांदळाच्या भातवड्या बनवायला लागली आज। पातेल्याला आतून तेल लावून घेतलं म्हणजे ही पातेलं पटकन म्हणजे जे चिकट असतं ते निघतं। त्याच्यामुळे आतूनही पातेल्याला मी हे तेल लावून घेतलेले। 1 किलो तांदूळ भिजत घातले होते तर त्यासाठी आता 1 कळशीभर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला पटकन उकळी यावी म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवलेले। तांदळाचे पीठ कुरडईच्या पिठासारखं ना खाली घट्ट होतं आणि वरती निवळी येते, त्याच्यामुळे ही निवळी वरतून दिलेली आहे आणि तांदळाचं पीठ हे ना बेलण्याच्या साहाय्याने फोडून घेतलेले। तांदळाच्या भातवड्या बनवण्यासाठी ना मी हे वाटीभर तीळ घेतलेले आणि पातेल्याला लावण्यासाठी तेल घेतलेले आणि मीठ टाकण्यासाठी घेतलेले आणि इथं 1 किलो तांदूळ भिजत घातला होता तर ते रात्री मी आंबू घातलेला आहे म्हणजे तांदूळ पाण्यामध्ये टाकला होता। तर आता हा तांदूळाचं हे पीठ आहे। पाणी जे उकळायला ठेवलं होतं त्या पाण्याला आता उकळी आलेली आहे। आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये मी तीळ टाकलेले आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकलेले आणि पीठ असं चांगलं व्यवस्थित हाटून घेतलेले। पाण्याला चांगली खळखळ उकळी आली की त्याच्यामध्ये पीठ ओतलं तर अजिबात गाठी होत नाहीत, त्यामुळे मी उकळी आल्यानंतरच पीठ ओतलं होतं, त्याच्यामुळे अजिबात गाठी वगैरे झालेल्या नाहीत। एकदम छान असं पीठ तयार झालेले आहे। लाल आणि हिरव्या कलरच्या भातवड्या बनवण्यासाठी मी बीट आणि पालक घेतलेले। पालकाची 1 जुडी आहे आणि 2-3 बीट आहेत। तर आता मी बीट कापून घेतलेले आहेत आणि पालकही असं कापून घेतलेलं आहे आणि हे कापलेले बीट आणि पालक ह्यांची एक नाही मिक्सरवरून ना पेस्ट करून घेतली आणि पेस्ट केल्यानंतर गाळणीने गाळून घेतलेले आणि हे बघा अशी ही पेस्ट तयार झालेली आहे। ही बीटाची पेस्ट आहे आणि ही पालकाची पेस्ट आहे। अर्ध्या तासामध्ये पीठ छान शिजतं आणि चांगलं पीठ शिजलं म्हणजे भातवडीचे तुकडे पडत नाही, त्याच्यामुळे पीठ असं चांगलं छान असं शिजवलेलं आहे आणि ना शिजवलेल्या पिठामध्ये हे पालकाचा जे रस काढून घेतला होता तो टाकलेला आहे। केवढा छान दिसतोय आणि हा बीटाचा जो रस काढून घेतलेला आहे तोही पिठामध्ये टाकलेला आहे आणि ना दोन्ही ना रस काढून नंतर गॅसवरती अजून एकदा शिजवून घेतले छान असे। एकदम चांगले रटरट असे शिजवून घेतला। पालकाचा आणि बीटाच्या वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये घेऊन व्यवस्थित शिजवून घेतलेत आणि शिजल्यानंतर बीटाचा कलर बघा किती चेंज झालाय।
आणि बीट आणि पालकाच्या मग अशा भातवड्या घातल्या। एकदम कलरफुल छान अशा भातवड्या दिसत आहेत। तर तुम्ही अशा बीटाच्या आणि पालकाच्या भातवड्या बनवून बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा।